नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा, जी काही अपकमिंग पोलीस भरती आहे 2024-25, तर त्याचबद्दल जी काही नवीन अपडेट आलेली आहे की मुंबई पोलीससाठी 1062 जागांची वाढ ही झालेली आहे। तर तो आपण थोडक्यात पहिले माहिती पाहिली होती। तर ही जी काही जागा वाढ झालेली आहे, तर अजून कोणत्या जिल्ह्याच्या जागा वाढणार आहेत किंवा मुंबईच्या वाढल्या म्हणून अजून कुठल्या जिल्ह्यांच्या जागा वाढ हे होऊ शकते, सर्वच जिल्ह्यांच्या जागा वाढ या होणार का, कट ऑफ ह्या गोष्टीचा कट ऑफवर काय इफेक्ट होणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला तर पहिले एकदा जे काही परिपत्रक आहे त्याच्यावर आपण एक नजर मारून घेऊया आणि मग बघूया की बाकी जिल्ह्यांचं काय होणार आहे, त्यांची जागा वाढ होणार आहे का किंवा नाही, कट ऑफचा काय विषय होणार आहे, ही सगळी माहिती आपण सविस्तरपणे बघून घेऊया। तर बघा, मुंबई पोलीस शिपाई भरती 2024-25 पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांचे कार्यालय ठिकाण मुंबई। बघा, पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवर नव्याने निर्माण झालेल्या 1062 पदांचा सन 2024-25 या पोलीस शिपाई भरतीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे किंवा मान्यता देण्यात आलेली आहे। सदर पदांचा मुंबई पोलीस भरती जी काही शिपाई पदासाठी भरती आहे ती 2024-25 मध्ये समावेश करण्यात येणार आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे। थोडक्यात ज्या जुन्या जागा होत्या त्या 2400+ जागा होत्या, त्यात वाढवून जवळजवळ 3521 जागा या झालेल्या आहेत। तर याच्यामध्ये 1062 जागांची वाढ ही झालेली आहे, लक्षात ठेवायचं आहे। तर बघा, त्या अनुषंगाने मुंबई पोलीस शिपाई भरती सन 2024-25 च्या जाहिरातीत नमूद पोलीस शिपाई पदाच्या 2459 पदांमध्ये नव्याने निर्माण झालेल्या 1062 पदे समाविष्ट करून एकूण 3521 पदांचा सुधारित कप्पीकृत आरक्षणाचा तक्ता त्यांनी खालीलप्रमाणे दिलेला आहे। याच्यामध्ये सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार आणि सगळ्या गोष्टी कप्पीकृत आरक्षणानुसार सगळ्या गोष्टींमध्ये याच्यामध्ये दिलेल्या आहेत। तर याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या अगोदर जी भरती पडलेली होती 15,631 पदांसाठी होती, तर त्याच्यामध्ये मुंबईच्या जिल्ह्यासाठी तर बघा 2459 पदे होती आणि यामध्ये वाढ होऊन ती 3521 पदे ही झालेली आहेत। म्हणजेच त्याच्यामध्ये आता ही जी काही नव्याने 1062 पदे ऍड झाल्यानंतर एकूण पदे ही 3521 पदे आता झालेली आहेत। तर बघा, पोलीस शिपाईसाठी आहेत, याच्यामध्ये कप्पीकृत आरक्षण वगैरे दिलेले आहे आणि सामाजिक समांतर आरक्षणानुसार किती जागा वाढल्यात एवढं फक्त थोडक्यात सांगते, जास्त काही सांगत बसणार नाही। लक्षात ठेवा, बघा, जे काही आजसाठी जवळजवळ 458 जागा, तसंच 246 म्हणजे SC ST साठी, नंतर VJA साठी 106 जागा, नंतर NTB साठी 88 जागा, NTC साठी 123 जागा, NTD साठी 70 जागा, नंतर OBC साठी 669 जागा आहेत, नंतर SBC साठी 70 जागा आहेत, ACBC साठी 352 जागा, EWS साठी सुद्धा 352 जागा आणि राखीव साठी 987 जागा आणि जर एकूण जास्तीत जास्त हे 3521 जागांसाठी ही भरती आता होणार आहे, लक्षात ठेवायचंय। तर बघायला गेलं तर एकंदरीत कप्पीकृत आरक्षणानुसार सर्वसाधारण बघायला गेलं तर 1055 जागा या महिलांसाठी, 30% 1057 जागा खेळाडू, 176 प्रकल्पग्रस्तासाठी आणि 176 भूकंपग्रस्त, 69 माजी सैनिक, 15% आरक्षण जवळजवळ माजी सैनिकांसाठी 529 जागा, पदवीधर अंशकालीनसाठी 176 जागा, पोलीस पाल्यांसाठी 107 जागा आणि गृहरक्षक दल म्हणजेच होमगार्डसाठी 176 जागा आणि अनाथसाठी एकंदरीत
35 जागा. सो अशा पद्धतीने हे मुंबई पोलीस डिपार्टमेंटमध्ये जे की 2024-25 चे पोलीस भरतीसाठी शिपाई पदासाठी 1062 जागांची वाढ होऊन 3521 जागांची ही पूर्णपणे डिटेल्स त्यांनी दिलेली आहे. तर बघा, ही जी काही मुंबई याच्यात 1062 जागांची वाढ झालेली आहे. तर ज्यांनी कोणी मुंबई पोलीससाठी फॉर्म भरलेला आहे ऑलरेडी, तर त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. कारण बरेच आता हे जे काही नव्याने ॲड झालेले 1062 पदं म्हणजेच 1062 अजून 1062 विद्यार्थ्यांचे वर्दीचे स्वप्न हे पूर्ण होणार आहे. तर बघा, ही जी काही आता मुंबईसाठी ह्या ज्या काही जागा वाढलेल्या आहेत त्यासाठी दुसरा विषय महत्त्वाचा की सर मुंबईच्या जागा वाढल्या आहेत, बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांच्या जागा वाढणार का, असे भरपूर प्रश्न मुलांच्या मनात निर्माण होत होते. तर बघा, जे काही छोटे जिल्हे आहेत तिथे जागा कमी आहेत, तिथे अजिबात जागा वाढ होणार नाही, लक्षात ठेवायचंय. त्यामुळे ही अपडेट येईल, अशी अपडेट येईल, असं होईल, मुंबईचं वाढलंय म्हणून मी वाट बघणार आहे, अजिबात वाट बघू नका. जिथे छोटे जिल्हे आहेत, जिथे संख्या कमी आहे, तिथे अजिबात वाट बघायची नाहीये, कारण तिथे जागा वाढ ही होणार नाहीये. त्यामुळे तुमचा वेळ वाया घालवू नका, एवढं लक्षात ठेवायचंय. आता पॉसिबिलिटी आहे पुण्यासाठी. तर पुण्यासाठी पॉसिबिलिटी आहे म्हणजे जागा वाढ होण्याची, कारण की मुंबई आणि पुण्याचे 2 परिपत्रक होते. कारण की नवीन ज्या जागांची पुनराजीवन ची जी काही परिमंडळानुसार रिक्त जागांचा अहवाल किंवा त्यावेळी जागा वाढसाठी काही परिपत्रक गेलेले होते आणि त्यावेळी काही उत्तर आलेले नव्हती. पण हे उत्तर अशी एकदम पडलीत, एकदम म्हणतात असं नंतर ते जागा वाढ होऊन हे नवीन परिपत्रक त्यांनी जाहीर केलेले आहेत. तर त्यामुळे ह्या 2 घटकामध्ये जागा वाढ होण्याची पॉसिबिलिटी ही असतेच. कारण हा घटक देखील मोठा आहे, मुंबई पोलीस आणि पुणे पोलीस. त्यामुळे जेथे जेथे जे काही नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती झालेली आहे आणि त्याच्यासाठी जी काही पोलिसांची भरतीची जी काही मागणी केलेली होती, तो रिक्त जागांचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आलेला होता, पण त्याच्यावर काही उत्तर त्यावेळेस आलेले नव्हते. ते उत्तर कदाचित आता येऊ शकते आणि जागांमध्ये काही वाढ ही होऊ शकते. पण जे काही छोटे जिल्हे आहेत तिथे जागा कमी आहेत, तिथे अजिबात वाट बघायची नाहीये, कारण तिथे जागा वाढ ही होणार नाहीये. जिथे जिथे नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती झालेली आहे तिथे जागा वाढ होण्याची ही शक्यता आहे. त्याच्यात 2 घटक येतात, एक मुंबई पोलीस आणि पुणे पोलीस मध्ये. तर बघा, अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि काही महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.